या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने 70 फूट भाजी मंडई परिसरात सुरू केलेल्या कारवाईमुळे गेल्या 20 दिवसांपासून भाजीपाला, फळे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची विक्री ठप्प झाली आहे। महानगरपालिका नियमांचे उल्लंघन झाल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने या भागातील 4 चाकी फेरीवाले, फळ विक्रेते आणि हातगाडीवाल्यांविरुद्ध जप्ती आणि पोलीस बंदोबस्तात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू ठेवली आहे। या निर्णयाचा निषेध करत 11 जून रोजी विक्रेत्यांनी आपल्या कुटुंबासह मोर्चा काढून मनपा आयुक्त कार्यालयावर धडक दिली। शिष्टमंडळाद्वारे निवेदनाद्वारे आयुक्तांना आपली कैफियत सांगितली, परंतु कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे विक्रेत्यांचा संताप आहे। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने विक्रेत्यांचे शिष्टमंडळ 16 जून रोजी रात्री 10:30 वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यासाठी भेटले। साहेब यांना जगू द्या, यांच्या मरणाची वाट पाहू नका या भावनिक आवाहनासह आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या विक्रेत्यांनी पालकमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी केली। शिष्टमंडळाने स्पष्ट केले की विडी, यंत्रमाग, रेडीमेड शिलाई आणि बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे सोलापूरमध्ये रोजगार संधीमध्ये मोठी घट निर्माण झाली आहे। स्थलांतराच्या वाढत्या लाटेमध्ये हजारो कामगारांचे जीवन अस्थिर झाले असून अशा काळात फेरीवाले, भाजीपाला, फळ विक्रेते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय करत आहेत। 70 फूट भाजी मंडई हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती आणि उपयुक्त भागात असून 40 वर्षांपासून येथे व्यवसाय सुरू आहे। वाहतुकीस अडथळा न होता ग्राहकांना ताजे आणि दर्जेदार जीवनावश्यक पदार्थ उपलब्ध करून देणारे हे विक्रेते समाजासाठीही अत्यंत गरजेचे आहेत। शिष्टमंडळाची मागणी आहे की 70 फूट भाजी मंडईमध्ये विक्रेत्यांना नियम आणि अटी लागू करून वाहतुकीस अडथळा न होता परवानगीने व्यवसाय करण्याची मान्यता द्यावी। अतिक्रमण विभागाची कारवाई तात्काळ थांबवून विक्रेते आयुक्त व संबंधित विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन स्थायी तोडगा काढावा। निवेदन स्वीकारल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली असून लवकरच संबंधित विभागांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।